ही जी थीम आपल्यासाठी दिली, आज आपण बऱ्यापैकी आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये या स्वातंत्र्याच्या आपल्या ह्या 75 मध्ये आपण खूप सर्वजण उत्सव साजरा करतोय, परंतु आपण रोज सकाळचं निघालं घरातून ऑफिस आणि घर आणि ऑफिस यामध्ये आपल्याला हे आपला विभाग विविध उपक्रमासाठी संधी देतोय, त्याबद्दल आपण विभागाचं मानावं तेवढा आभार थोडा आहे म्हणून वंदन करायचं रंगभूमीला. गणाला वंदन करून आम्ही बारागाव फिरू, आहो चला चला नाटक झालंय सुरू, चला चला नाटक झालंय सुरू, चला चला नाटक झालंय सुरू, चला चला नाटक झालंय सुरू. आम्ही बारागाव फिरू, गणाला वंदन करून आम्ही बारागाव फिरू, चला चला नाटक झालंय सुरू, चला चला नाटक झालंय सुरू, चला चला नाटक झालंय सुरू, चला चला नाटक झालंय सुरू. पप्पा चला, मामा चला, दादा चला, काका चला, कॅमेरामन काका चला, मामा चला, दादा चला, काका चला, चला चला भारुडे झाले सुरू, चला चला नाटक झाले सुरू. साहेब, हे बघितलं आमचं कॅरेक्टर. मॅडम काय असतं माहिती आहे का, हे नुकतं नाटकमध्ये आणि भारुडामध्ये प्रसंग अवधान कॅरेक्टर उभा करावे लागते आणि ही कॅरेक्टर उभा करत असताना व्यवस्थित उभा राहायचं. तुम्ही अजिबात काय नाही करणार. तुमचं नाव काय? नेहा मित्री. व्यवस्थित हात काढा खिशात. कोणतं कारण आहे? एअरटेल का जिओ? काही टेन्शन नाही, तुम्ही काही काळजी करू नका. आणि त्यात आपलं मोकळ्या वातावरणामध्ये आपण हा उत्सव साजरा करतोय, परंतु ह्या उत्सवामध्ये, ह्या नाटकामध्ये, या भारुडामध्ये अनेक भारुडकरांनी रचना केल्या आणि ह्या रचना करत असताना त्या रचनेला चालू घडामोडीवरती जे प्रबोधनाची जोड अनेक संतांनी, कवींनी आणि आजच्या प्रबोधनकारांनी दिली, ही जोड म्हणजे त्यातील भारुडाचा प्रकार. मला सांगा हो सर, बरोबरी मातीच्या चुल्याने नवरा बायकोची भांडणं हमखास ऐकणार, खरं आहे की नाही सर? म्हणून किती जरी नवरा बायकोची भांडण झालं तर ते क्षणिक असतं तरी सर डब्बा लगेच तयार असतो सरांचा, ऑफिसला चाललं का हे भांडण असतं. तेच भांडण भारुडाच्या माध्यमातून देखील आपल्यासमोर मांडता येतं, ते सोंगी भारुडाच्या माध्यमातून देखील आपणासमोर मांडता येतं. तुम्ही सहभागी होणार ना? होणार ना? नाही, उभं राहून व्हायचं नाही, फक्त 5 मिनिटं. तुम्ही काय फिकर नका. अहो निस्ती इकडून ऐकतो ऑफिसवरून मगाशी एंट्री केली हो. स्वतःला काय समजायला लागलं मॅडम माहित आहे का? काय समजायला लागलं माहित आहे का? अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ, मैं हूँ गण म्हणतो, आल्याला भजन म्हणते, रॉड म्हणल्यावर लय भारी तुमचं काय मित्र आहे का, पाहुणा आहे होय? तरी वाटतं कलरवर मित्र दिसताय तुम्ही, काय फरक नाही. तुम्ही अलीकडे या, असू द्या. पण ह्या डॉनला एवढी वैतागली या. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे आणि आपल्या ह्या स्वातंत्र्यासाठी अनेक महान विभूतींनी जे कष्ट केलं, प्राणाची आहुती दिली, त्यांना विसरता कामा आहे का? त्यांचा विसर पडू देता कामा नाही ना? आपण आपलं रोजचं काम, आपण आपली नोकरी करत असताना आपल्या देशासाठी ज्यांनी कष्ट केलं, ज्यांनी आपलं योगदान दिलं, त्यांचा विसर अजिबात पडू द्यायचा नाही ना? नाहीतर आपलं भांडण असंच रोज चालायचं. म्हणून म्हणते यो नवरा
नको ग बाई मला दादरा नको ग बाई ओ नवरा नको ग बाई दादरा नको ग बाई नवरा नको ग बाई मला दादरा नको ग बाई ओ नवरा नको ग बाई ओ नवरा नको ग बाई ओ दादरा नको ग बाई ओ दादरा नको ग बाई ओ नवरा नको ग बाई मला दादरा नको ग बाई ओ नवरा नको ग बाई मला दादरा नको ग बाई असं करू नका हे नाटक आणि हे नाट्य भारत आहे पडायची काय करत नाही नाव तुम्ही एवढं सुंदर आहे बरोबर आहे का नाही पण खरं सांगा लग्न झाल्यापासून मला एक तुम्ही साडी तर घेतली हे नाटकामध्ये फक्त मानायचं असतं एवढं नाही एकदम टेन्शन नाही घ्यायचं एकदम आजचा कार्यक्रम कसा आहे आपला अमृत महोत्सवाचा आहे का नाही हा असं उभं राहा घेतली का साडी हो ना बघितलं का खरं बोललं एवढे सगळे माझे पाहुणे उपस्थित असल्यामुळं हीच एकच साडी ह्यांनी घेतलेली ती पण काठापदराची नाहीतर हो आंघोळ झाल्यापासून आंघोळ करताना हेच काढून ठेवावी आंघोळ झाल्यानंतर हेच नेसावी परंतु ही एकच साडी असताना काय झालं मॅडम माहित आहे का दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश मी देत असताना या भारुडाच्या माध्यमातून काय करायचं तर पाणी बचत करायचं का नाही हा पाणी अडवा पाणी जिरवाचा संदेश द्यायचा का नाही मग तुम्ही का लाजताय लाजू नका येऊ नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई मोडके से घर तुटके से छप्पर देवाला देव घर नाही मोडका पलंग तुटकी नवार वर्णरम बिछाना नाही जोंधळ्याची भाकर आंबड्याची भाजी वरकेलाची धार नाही फटकीच लुगडी तुटकीच चोळी शिवायला किती जरी संसारात मला त्रास असला तर मी हा आझादी अमृत महोत्सव साजरा करत असताना मी सर्व दुःख विसरेन आणि पाणी फाउंडेशन साठी काम करेन गावाच्या गावात पाणीदार करेन जी छोटे छोटे विषय आहेत ना मग आपण हा उत्सव साजरा करत असताना खर तिरंगा आपण करायचं ना 3 दिवस तुमच्या ध्यानात आहे ना आपल्या नगरपालिकेत घेऊन या बरं का हा परत तुमच्या ध्यानात काय राहायचं येऊ नवरा नको ग बाई मला दादा नको ग बाई हो काय झाले माहितीये का या अमृत महोत्सवामध्ये लय दिवस झाले आमची मुलीची भेट नाही त्यामुळे उखाणा घेणार नाही पण उखाणा घेतल्याशिवाय मॅडम यांना सुट्टी आहे का नाही ना अजिबात घेणार का उखाणा मी शिकवतो हा यो नवरा नको ग ठीक आहे बरं असू द्या तुम्ही असं बोलू नका असं तुम्हाला डिस्चार्ज नाही मी तरी घेतलं पाहिजे ना मॅडम नाव घेऊ का आयकर विभागात सोन्याचा कळस आणि अमृत महोत्सवानिमित्त आज सांस्कृतिक भव्य नाटक करताना मला नाही आलाय आणि म्हणून नुकताच सुरू आहे आझादी का अमृत महोत्सवाचा सण नुकताच सुरू आहे आझादी का अमृत महोत्सवाचा सण आयकर विभाग तुमच्यासाठी काय पण म्हणून शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी समरस झालो तो रस येथे नाही पण काय झाले माहित आहे का साहेब या 2 वर्षामध्ये लॉकडाऊन मध्ये पूर्ण शिक्षण व्यवस्थेमध्ये काय झालं बदल झाले का नाही नवीन शैक्षणिक धोरण आलं का नाही मग हे आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये नवीन शैक्षणिक
ऑफिस बंद राहिलं, बरोबर आहे का? परंतु शिक्षण थांबलं नाही. त्याचं कारण म्हणजे व्हर्च्युअल पद्धतीने सर्वजण शिक्षण सर्वांनी घेतलं आणि गुरुवर्यांचं आणि तुम्ही देखील सर्व अधिकारी बांधवांनी घरी बसून सर्वांनी व्हर्च्युअल पद्धतीने आपल्या आपल्या घरी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून सगळं काम केलं नाही. ऐकून बघा प्रत्येकाने ह्याचं कौतुक केलं पाहिजे ना सगळ्यांचं. जोरदार करा यांच्यासाठी. यो नवरा आपल्याला वेगवेगळे ही पात्र नाही, अजून दुसरं आपल्याला बघायचं आहे ना, बघायचं आहे ना. म्हणून दादानी साथ दिली त्याबद्दल दादासाठी लगेच दुसरं पात्र घेऊन येतोय. तुम्ही बसणार नाही का पळून जाणार नाही? पळून जाऊ अजिबात सेट पळून जाऊ नका. यो नवरा नको ग बाई मला दादा नको बाई. फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. बालों फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. साहेब हे बघितलं का? हे आजादी का अमृत महोत्सवाचा प्रसाद आहे माझ्यासाठी. पण काय करणार, हे माझ्याच वाट्याला आले, कोणाच्या वाट्याला येऊन लग्न जमल्यापासून नुसतं एवढंच म्हणते ते कसं हो? माझ्याकडेच बघते दमा तुमच्याकडेच बघते. सर जवाई बापू पसंत आहे का? हो साहेब जवाई बापू पसंत आहे एकदम बघितलं का? नीट उभा राहा. पण काय करायचं आता? अजिबात हुंडा मिळणार नाही. बघा चालेल तुम्ही काय काय करू नका. आम्ही अजिबात बसायचं नाही. आम्ही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना आम्ही एक ठरवलंय, हुंडा द्यायचा नाही, आमची द्यायची नाही. आणि सगळ्यात महत्वाचं लेख वाचवा देश वाचवाचा मेसेज आहे. आणि मुलगा मुलगी समान हा अजून देखील कुठंतरी आपण प्रेस मीडियातून इलेक्ट्रॉनिक मीडियातून वाचतो ऐकतो. अनेक नाना तऱ्हेचे प्रकार घडतायत, परंतु आपण मुलगा मुलगी समान आजपर्यंत म्हणतोय. परंतु 100% त्याच्यावरती औषध निघालंय का? फरक पडलाय का? मानते का कोणी? मग आपण काय करायचंय? बाबा अन्न बाबा हो बाबा बाबा अन्न बाबा हो बाबा यातन माझं लगीन लाव. तुमचं सांगते बरं का मॅडम, यांचं सांगते ठरलंय का नाही? मामांना लग्नात बोलवायचं का नाही? मामा आलेच का फॉरेन? मामांना बोलवायचं का? मामांना बोलून त्याशिवाय लग्नच लागणार नाही, बरोबर आहे का? परंतु हे लग्न आणि या नाट्याच्या माध्यमातून हे लग्न कोणतं आहे? तर आजकाल आपण काय म्हणतो हे हळदीनं पिवळा, परंतु संतांच्या आणि विचारांच्या रचना कशा होत्या? तर नाथ महाराज ह्या रचनेमधून सहज म्हणून जातात, हळद वाटुनी वाटीला पाठा अवगुणाचा नवरा हळदीने उठा. आपल्या माणसाच्या या शरीररूपी संसारामध्ये काही अवगुण दडलेले असतात आणि ते अवगुण हे हळदीसारखं चकाकल्यासारखं बाहेर पडते का नाही? मग एक एक अवगुण जर तुमचा असा बाहेर पडत असेल
तर हा अवगुणाचा नवरा या शेती संसारामध्ये काही कामाचा नाही. मग बायको कोणती? तर वासनारूपी बायको. झगडा झाली अति दारुण. ही शरीर रूपामध्ये वासना, ही वासना जर प्रवेश करत असेल तर तिला रोखलं पाहिजे आणि ही वासनेला सोडलं पाहिजे. तर ती झगडा किती दारुण लागते, तर अति दारुण लागते. म्हणून तिला झगडा चालू पण द्यायचा नाही आणि वासनेला प्रवेश पण करू द्यायचा नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, अन्न बाबा हो बाबा यातून माझं लगीन जावा. बाबा हो बाबा यातून माझं लगीन जावा. हो 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 हो. आता या ठिकाणी दोन मामांना बोलवलं पाहिजे, बरोबर आहे का? या मामा नाही तेच तू पाठीमाग. आता काय पाठीमाग बरोबर आहे मामा या. अक्षता सर्वांना पोचली का? का उत्सुक आहे कोण मामा उभा राहिला? साहेब तुमच्यापैकी कोणी उभा राहतंय का मामा म्हणून? या 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 मामा या. या दिवस सहभागी झालं पाहिजे. हा कार्यक्रमच आपल्यासाठी आहे. मामा तुमचं हार्दिक स्वागत. या 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 मामा या. या ठिकाणी अक्षता सर्वांना बोलवली का? लग्नाला सुरुवात करायची. या ठिकाणी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर उपस्थित आहेत. विशेष करून आयकर विभागातील सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यामुळं या लग्नाला एक विशिष्ट परंपरा आहे. ही परंपरा आहे की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये लग्न होते. त्यामुळं देशासाठी तुम्ही काय करणार? देश सेवा आपले जवान करतायत. कुठं? देशाच्या सीमेवर करतायत ना. पण प्रत्येकाचं काहीतरी देशासाठी देणं आहे का नाही? आहे का नाही? म्हणून तुम्ही ज्या ठिकाणी काम करत असाल, ज्या ठिकाणून देशासाठी रोज आपल्याला काही चांगलं करता येईल ते तुम्ही दुसऱ्याला जरी सुचवलं तरी पण ती देश सेवा झाली. बरोबर आहे का? एवढंच मागण्याच्या लग्नानिमित्त मागते आणि काकांना विनंती करते लग्नाला सुरुवात करावी. या की या मामा या. एक मामा नाही मामा या की या. सर या सर या. फक्त पाठीमाग उभं राहायचं या. शिवतनय वरिष्ठं सर्व कल्याणमूर्तं फलशिकमलं समुदकेन अर्णपुष्पालंबोदरे शिवहृदय श्रीनिवासनं कुर्याशुमङ्गलम्. गंगा सिंधु सरस्वती च यमुना कुर्याशुमङ्गलम्. पण काय हरकत नाही.
त्यांच्याकडून सगळं वळवून घेतलं. आधुनिक पद्धतीनं हे लग्न झालं. या नाटकामध्ये या भारुडामध्ये पण लग्न झालं का नवीन जोडीनं नाव घ्यायची परंपरा असते. तुम्ही घेणार का? अन बाबा हो बाबा मुंबई ते पुन्हा पेरला लसूण. मुंबई ते पुन्हा पेरला लसूण आणि आयकर विभागाच्या शीतलचं नाव घेतो. शीतलचं नाव घेतो आयकर विभागाच्या कार्यक्रमात बसून. बरं झालं एवढं का होणार शीतल म्हणलं बरं का. बघितलं का साहेब बघितलं का माझा आजी मला म्हणलं नाही तुझ्या त्या जीव माझा वा राणा वा माझा फौजी. आता मला जर शीतल म्हणत असेल तर नाट्य चित्रपट क्षेत्रामध्ये देखील या 75 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राने मराठी चित्रपटाने 7 समुद्रापलीकडे झेप घेतली. ती झेप घेत असताना मराठीतला चित्रपट सैराट गाजला का? बरोबर आहे का? तो 7 समुद्रापलीकडे गाजला का? बरोबर आहे का? पण लोकनाट्य देखील आपल्या लोककलावंतांनी सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून 7 समुद्रापलीकडे नेलं का नाही? गेले का नाही? पण आता तुम्ही एवढं चांगलं जर मला शीतल म्हणत असला तर साहेब यांचं नाव घ्यावं लागत का नाही मला? साहेब घेऊ का यांचं नाव? त्या रायाबायांचं राज्यपुरुषाने गेलेलं तर मनावर नाव घ्या नाव पण घेऊ वाटत नाही. आता तुम्हा सर्वांचा मान राखते मॅडम आणि ह्यांचं एक नाव घेते. दारात होता गोठा गोठ्यात होत्या दर्शा. हे काय दर्शा? तुम्ही ग्रामीण भागातलंच आहे ना. दारात होता गोठा गोठ्यात होत्या दर्शा. मी तुमची आजी तुम्ही माझी परीक्षा. लय लगेच माझं नाव घेते. तुमचंच घेते. लय लगेच छाती पोटू नका. या अमृत महोत्सवामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं करता येईल जेवढं समाजासाठी चांगलं करता येईल नॉट मी बट यू आपण समाजासाठी काय करू शकतोय. मग आज अनेक विषय आहेत. मग एवढा गंभीर विषय की तुम्ही हाताळला पाहिजे. म्हणजे आपल्या भारत देशाची खरी संपत्ती काय काय? पैसा, बंगला, गाडी, माडी, कोणते त्याचं पालन केलं पाहिजे का नाही? पण ही युवा शक्ती त्या युवा शक्तीच्या बुद्धीच्या आणि पंकजाच्या बळावरती डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांनी आपला भारत देश महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहिले का नाही? आणि ते पूर्ण झालं पाहिजे का नाही? मग युवक काय करू लागले? बऱ्यापैकी व्यसनाकडे वळू लागले का? मग ती व्यसनापासून त्यांना दूर केलं पाहिजे का नाही? मग आपण अमृत महोत्सव जर सादर करत असेल तर आपण व्यसनमुक्त झालं पाहिजे का नाही? व्यसनमुक्त निर्व्यसनी आपला भारत देश बनवला पाहिजे का नाही? मग आपल्या भारत देशाची असणारी खरी संपत्ती ही अनेक जगांना अनेक विविध देशांना ही कुठंतरी आपली असणारी खरी संपत्ती पाहिजे तिथं कोण देते ना. कुठल्या पण शिंदेवर जवान उत्तर देता येत नाही. मग हे उत्तर देत असताना जर पिढीच व्यसनाधीन झाले तर आपलं भविष्य काय आहे? मला आज ठरवायचं आहे. आझादी का अमृत महोत्सव सादर करताना मी व्यसन करणार नाही आणि माझ्या मित्राला व्यसन करू देणार. कराय का नाही? तुम्ही सोडणार का व्यसन? आता नांदाय जायला काय हरकत नाही साहेब. 5 पावलं नाटकात परवड्यात गेलं पाहिजे का नाही? हा फक्त 5 पावलं आणि तेवढ्या पुरतं तुम्ही एक चांगलं जरी नाव घेतलं असलं तरी पुढचे पात्र आपण सादर करायचं. त्यामुळे ह्याला जरी वेळ लावायचा नाही का नाही? हा या ठिकाणी 5 पावलं जात असताना भले ह्या नाटकामध्ये भारुडामध्ये नुक्कड नाटक हे टायटल असलं तर लोक परंपरेप्रमाणे साहेबांचा आशीर्वाद घेतला पाहिजे का नाही? मॅडमचा आशीर्वाद घेतला पाहिजे का नाही? सासरलाई बहिणी वाली सासरलाई बहिणी मावाची लाडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी
जरा धीरे से बजाना बंसी बजाने वाले नाही ना अजिबात नाही वाजवला हो ग रडू नको आता तुला ना महापुरुषांनी देखील त्यांच्या विचाराच्या माध्यमातून सांगितलं माझ्या स्वातंत्र्य सैनिकांनी देखील त्यांच्या विचारातून सांगितलं हे वेळ म्हणजे साहेब फक्त निष्ठ एकच प्रकार नाही वेळाचा अनेक प्रकार आहे तो लय प्रकारची वेळ लागतात परंतु वेळ कोणतं लागावं आणि कोणतं सोडून ठेवावं हे देखील समजलं पाहिजे ना आज कोणतं वेळ घेऊन आली माहिती आहे का आपण 75 वर्ष झालं आपल्याला स्वातंत्र्य मिळून आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू करतोय आणि हा अमृत महोत्सव साजरा करत असताना आज देखील आमच्या वाड्या वस्त्यावरती आमच्या तांड्या पडल्यापर्यंत लाईट आणि शिक्षण पोहोचलं नाही याची कुठंतरी ह्या येणीला खंत वाटते म्हणून जे सुशिक्षित झाले त्यांनी अशिक्षितांपर्यंत ही शिक्षणाची गंगा प्रकाशाचा स्रोत पोहोचवला पाहिजे का नाही मला तुम्ही काय मी कुठे येणार कुठं तुम्ही मग तुम्ही जर हे चांगलं वेळ काढलं तर लवकरात लवकर माझ्या सर्व क्षेत्रामध्ये या तांड्या कोंड्यांच्या प्रत्येकापर्यंत लाईट आणि शिक्षण पोहोचत नाही आजच्या आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वातंत्र्यानिमित्त स्वातंत्र्याचा उत्सव आपण साजरा करत असताना हे आपण छोटे छोटे विषय सगळे जरी मार्गी लावता आले नाहीत तरी एक विषयावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करून त्यातून मार्ग काढला पाहिजे नाही पण ही आज आपल्या आयकर विभागामध्ये आली कहाणी माहित आहे का मेरी
तसेच नगर परिषद, नगर पंचायत, महानगरपालिका या ठिकाणी उपलब्ध होणार. आता काय नव्हे, आयकर विभाग पुणे आझादी का अमृत महोत्सवानिमित्त लोकपरंपरेतील कलेचे जतन संवर्धन आणि लोककलेच्या नुक्कड नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन. वेडी ग आणि वेडी ग पाहिजे झाले प्रपंचाची आस देहभानाची उरणसे लागले स्वरूपाचे पिसे काकीला पुनर मोकळे केस पाहिजे झाले अनवेडी ग पाहिजे झाले. खरं सांगू का दादा, आज आपण अनेक विषयांना स्पर्श करत असताना आपण आज देखील असं वाटतंय की आपल्या डोक्यातला अंदाज आता पूर्णपणे निघालाय का नाही. इथं आज आपण सर्वजण बसलोय, पण इथं बसत असताना आपण एक विचार करत असताना आपल्या मागं असंख्य काम असतात आणि असंख्य कामाच्या माध्यमातून आपण हा अमृत महोत्सव साजरा करत असताना हे वेळ कुठपर्यंत येऊन पोहोचले. ही गर्भातली कन्या आपण म्हणतो, कन्या रत्न वाचवा अभियान, पहिली पेटी धनाची पेटी अभियान म्हणतो ना, बरोबर आहे ना. पण किती महाभयंकर वेळ लागला माहिती आहे का? महाराज यशवंतराव लागले का नाही? तसंच एक महाभयंकर वेळ आहे. गर्भामध्ये आपल्या ह्या कण्या फुलत लागल्या म्हणून ही गर्भातली कळी आपल्या आईकडे हात जोडून बोलते की चांगलं वेळ लागून बोलते की बुडून भोग कळी आई तुझे मला विवाह वृषाला बंदी नको पाहते मी स्वप्न नव्हे नको मावळ तिला नेऊ आनंदकारकी म्हणून नशिबाला असा दोष नको देऊ. आई ऐकते ना, मला अशी गर्भामध्ये मारू देऊ नको. आई मला जन्माला येऊ दे. आई मला जन्माला येऊन तुझ्या परत बागेमध्ये पायात पैंजण घालून झुमझुम नाचायचंय गाई. तुझ्या पोटाला धरून आई शाळेमध्ये जायचंय गाई. आई खूप शिकून तुझा आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय गाई. तुझा आणि बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय गाई. म्हणून आमच्या कन्या कुठं कमी भारत देशाच्या राष्ट्रपती बनल्या प्रतिभाताई. आणि आता आपण पाहतोय ऑलिम्पिक मध्ये देखील पीयूष सिंधूनं आपल्याला पदक मिळवून दिलं, मलिकनं पदक मिळवून दिलं. आपल्या भारत देशाचा तिरंगा वरती जाऊ लागला, राष्ट्रगीत गाऊ लागले. म्हणून आमच्या कन्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, कला, क्रीडा क्षेत्रामध्ये कुठंही कमी नाही. म्हणून हा सन्मान करत असताना, ही कविता आपण ऐकत असताना, या आझादीच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण काय करूया आज ठरवूया. जसं आपण पहिली पेटी धनाची पेटी म्हणतो, तसं आपण कन्येचं स्वागत करूया. आणि ह्या कन्येचं स्वागत करताना महाराज आणि एवढीच वेळ माहिती करताना लय वेळ आहे आपल्या टायमिंग नाही. आपल्या टायमिंग मध्ये आपल्याला वेळ घ्यायची नाही. वेडी ग आणि वेडी ग पाहिजे झाले. आता मगाच्या तर न वेळी वेळी माझा इथपर्यंत ऐकतोय, तुम्ही नाही अहो किती वेळ खायची, त्यामधलं तुम्हाला चांगलं पारंपरिक कला जोपासण्याचा चांगलं वेळ लागले नाही. ऐकी पण सगळेजण सहभागी झाले. काय म्हणते ना, या ठिकाणी आपण ही भाषा, ही भारूड, या भारूडाच्या माध्यमातून भाऊबीजेचं दर्शन करतं. भावावरती आनंद होऊन हे भारूड काय करतं, दोन अर्थ बोलते. तर एक म्हणजे वाच्यार्थ आणि दुसरा म्हणजे लक्षार्थ. या
दोन्ही अंगाने भारूड बघत असताना, ऐकत असताना, त्यामध्ये प्रबोधनाची जोड असताना आपण काय करायचं आहे? आपल्याला जिथं जिथं काय खटकतंय, वाईट वाटतंय आणि इथं काहीतरी चुकीचं होतंय, तिथं वाटत तिथं आपण एक पाऊल मागं घेऊन त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करूया. आपला श्रेष्ठ भारत जर घडवायचा असेल ना, तर एक पाऊल चांगल्या कामासाठी कधीही मागं घेतलेलं चांगलं असतं. म्हणून केंद्र शासनाच्या, महाराष्ट्र शासनाच्या जेवढ्या काही योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून प्रबोधन करत असताना, आजचा अमृत महोत्सव साजरा करत असताना वेळ किती लागावं आणि कसं लागावं, माझा बळीराजा रानामध्ये, शेतामध्ये कष्ट करतोय, अन्न पिकवतोय, म्हणून आपलं जीवन जगतोय. बळीराजाची वेळ सोडता कामा नये. आझादीच्या अमृत महोत्सवामध्ये आपण एक प्रार्थना करूया, विडापिडामध्ये बळीचे राज्य येऊ दे आणि हा बळीराजा सुखी होऊ दे. आणि हा बळीराजा सुखी होत असताना साहेब, आपण देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या जवानांचा विसर कधी पडू नये का? वेळ किती लागावं? हे मेरे वतन के हसत हसत छातीवरती आपल्या छातीचा कोट करून गोळ्या घालणारे माझे जवान बांधव, या जवान बांधवाचा जास्तीत जास्त विचार आपण काय करतो? शहीद झालेल्या तेवढ्याच आठवड्यापुरता करतो, परंतु ह्या आठवड्यानंतर त्या फॅमिलीची, त्याच्या पत्नीची, त्याच्या आईची, त्याच्या भावाची काय अवस्था असेल त्याच्याकडे देखील आपलं लक्ष त्या अमृत महोत्सवामध्ये गेलं पाहिजे. आणि एक दिवस शहीदासाठी प्रत्येकाने दिला पाहिजे, त्याच्या कुटुंबासाठी दिला पाहिजे. म्हणून जेवढ्या विषयावरती अमृत महोत्सवानिमित्त बोलता येईल तेवढं वेळ हो, कारण एवढं भरून ठेवलेलं आहे. ते फक्त शिकवले आपल्याला सांगायचे, ते ज्ञानदान घ्यायचं आहे आणि दुसऱ्यांना वाटायचं आहे. म्हणून आपण काय करूया? वाईट वेळ सोडून देऊया आणि चांगलं वेळ करूया. म्हणून काय म्हणूया? वेळी ग संगत करणं आणि चांगले विचार बाळगणं. काय हो, किती आज विचार दूषित का होतात? त्याला एक कारण आहे. त्याला कारण एक आहे, म्हणजे तो खूप चांगला यंत्र आहे, तो मोबाईल खूप चांगला आहे, पण आज त्याचं एवढं वेळ लागलं साहेब. मोबाईल एवढा चांगला आहे की लॉकडाऊन मध्ये किती चांगला आहे ते आपल्याला कळलं. कारण कुणीच बाहेर येत नव्हतं, बाहेर पडला का फटका पडायचा. पण त्या मोबाईलमुळे आपण जगलो, आपलं प्रबोधन झालं, आपण कार्यक्रम बघितल्या, मालिका बघितल्या, एक दुसऱ्याशी संपर्क साधला त्या मोबाईलमुळे. काय होऊ लागलं? मोबाईलचा अतिरेक वापर होऊ लागला आणि लहान मुलं मनोरुग्ण होऊ लागले. मोबाईल एवढा चांगला आहे तेवढाच वाईट आहे. म्हणून लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल देणे टाळा. पबजी गेममुळं अनेक बातम्या आपल्या कानावरती येत आहेत.
पबजी मुळे असेल, विविध प्रकारच्या गेम असतील, मोबाईलमध्ये अनेक आहेत. ट्विटर आहे, फेसबुक आहे, व्हॉट्सअप आहे, यूट्यूब आहे, इन्स्टा आहे, अनेक ॲप आहेत. परंतु त्याचा गरजेपुरता उपयोग होणं गरजेचं आहे. आणि हा उपयोग करत असताना आपण आजच्या स्वातंत्र्याचा हा उत्सव साजरा करत असताना जे ज्या या छोट्या गोष्टी पासून दूर राहावं लागेल तेवढं दूर राहूया आणि चांगला उपयोग करून घेऊया. मोबाईलचं अतिरेक वापराचं वेळ लागलेला सोडून देऊया आणि चांगलं वेळ जाऊया. म्हणजेच काय करूया, वेडी ग आणि वेडी ग पाहिजे आता हे मगाच्या तर बरोबर आहे का? पण ही वेडी ग बाळमी झाल्या वेडी पाहून आहे बरं का? बरोबर आहे ना? मग हे भारताच्या माध्यमातून आपण हे सादरीकरण करत असताना, सोंगाच्या माध्यमातून सादरीकरण करत असताना, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येत असताना काय करायचंय? ही सगळी वेळ आतापर्यंत घेतली ना, ऐकली ना, त्याचं आपण आत्मसात करायचं का नाही? म्हणून ही पिढी जाता जाता काय सांगते, स्वच्छता 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 करायची.
असताना ऑक्सिजन देणारी झाडं जास्तीत जास्त लावली पाहिजे. सर वृक्षारोपण होते पण शोच्या झाडांचं होते. ही आपला शो टिकवून ठेवण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. त्यासाठी मजबूत मुळाची झाडं, मग त्यामध्ये लिंबाचं झाड असेल, वडाचं झाड असेल, आंब्याचं झाड असेल, काही फळं देणारी झाडं आहेत, काही फुलं देणारी झाडं आहेत, काही ऑक्सिजन देणारी झाडं आहेत, काही फळं आणि ऑक्सिजन देणारी झाडं आहेत. अशी झाडाची लागवड झाली पाहिजे. आणि माझी वसुंधरा अभियानमध्ये आपण या अमृत महोत्सवामध्ये प्रत्येकाने झाड फक्त लावायचं नाही तर त्याचा प्रत्येक 15 ऑगस्टला वाढदिवस साजरा करायचा. त्यावेळेस आपलं माझी वसुंधरा अभियान सक्सेस होईल का नाही महाराज? आवाज म्हणून आपण काय करूया, या 15 ऑगस्टला वृक्षारोपण करूया. आणि वृक्षारोपण करत असताना पुढच्या 15 ऑगस्टला आपण त्याचा वाढदिवस साजरा करूया. म्हणजे आपलं पण लक्ष राहील आणि झाड पण वाढेल आणि दूषित होत चाललेलं वातावरण शुद्ध देखील होईल आणि आरोग्य चांगलं राहील. आणि म्हणून आपण लॉकडाऊन मध्ये कोरोनाच्या काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणजे तुम्ही सर्वांनी, डॉक्टरांनी, आपल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आणि आपल्या पोलीस बांधवांनी, आपल्या डॉक्टरांनी जे आपल्यासाठी काम केलं, स्वतःचा जीव डोक्यात घालून आपल्या आरोग्यासाठी काम केलं. आणि आरोग्यासाठी काम करत असताना आपण काय करायचंय तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. सगळ्यासाठी कोरोनामध्ये ज्यांनी आपल्यासाठी कार्य केलं त्याच्यासाठी टाळ्या वाजवताना आपण काय करूया, सगळ्यात महत्वाचं आरोग्याला प्राधान्य देऊया, योगा करूया आणि आपलं आरोग्य जीवन असं स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कसा उत्साहाने साजरा करतोय तसं आपलं उत्साही जीवन होत्या. या ठिकाणी आम्हाला बोलवलं त्याबद्दल आपल्या आयकर विभागाचे सर्व तुम्ही अधिकारी वर्ग, या ठिकाणी या कार्यक्रमात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणारे सर्वजण, साहेबांचं विशेष आभार. पूर्ण कार्यक्रम तुम्ही बसून पाहिला. या ठिकाणी खरं तर अशा शासकीय कार्यक्रमात गेल्यावरती एवढा वेळ अधिकारी वर्गाला खरं तर नसतो. प्रत्येकाची जबाबदारी दिलेली असते, ती पूर्ण करायची असते. तुम्ही वेळ दिला, एवढ्या वेळ तुम्ही आमची कला ऐकून घेतली, त्यामध्ये चुकीचा शब्द जाऊ शकतो, तो आमची आम्हाला परत करा. आणि म्हणून उत्कृष्ट अशी मृदंगाची साथ, गायनाची साथ, हार्मोनियमची साथ या टीमसाठी जोरदार एकदा झाल्या होता. कारण त्यांनी साथ दिली म्हणून काहीतरी कार्यक्रम करू शकलो. आणि विशेष दादासाठी जोरदार. अरे या कार्यक्रमामध्ये परिचय नसल्यामुळं नाम उल्लेख व्यक्तिशा घेऊ शकलो नाही, याबद्दल क्षमस्वी. आणि असंच आपलं नातं स्वातंत्र्याच्या उत्सवाप्रमाणे टिकून राहो एवढीच सदिच्छा. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आभार. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. हे ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली
आणि इंडस्ट्रीच्या चिमण्या उभ्या राहिल्या आणि त्याच इंडस्ट्रीच्या बाजूने आपण पुन्हा वृक्ष लागवड करूया. आणि तुकोबारायांचा हा अभंग एवढा महत्वाचा आहे की त्या अभंगामध्ये जो संदेश दिलाय तो संदेश आपण भविष्यात कितीही काही करू परंतु तो अभंग एक शिकवण देऊन जातो. हे म्हणजे आपल्यासाठी जगण्यासाठी ऑक्सिजन महत्वाचा आहे. त्यामुळं कालच या लोककलेने जी क्रांती केली आशियामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठेंनी पोवाडा घातला त्यांची जयंती झाली. लोकमान्यांची पुण्यतिथी झाली आणि आज नागपंचमीचा उत्सव आहे. म्हणून मी सर्व महापुरुषांच्या चरणी देखील नतमस्तक होतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आपल्याला विचारायची आहे, लढायची आहे. शिका संघटित व्हा, संघर्ष करा. परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपल्याला शिकवण आहे, विचाराची शिकवण आहे, ती कुठंतरी सागरा प्राण तळमळला कुठंतरी सावरकरांची आपल्याला शिकवण आहे. या सर्व महापुरुषांची आपण कुठंतरी विचाराची शुद्धोरी विसरत चाललोय. ही शुद्धोरी पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित जतायचे आणि पुढच्या पिढीला द्यायचे आहे. कारण हे नुक्कड नाटक आणि लोककलेची व्याख्याच आहे. मौखिक परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आलेला कला प्रकार म्हणजे लोककला प्रकार.